नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही देखील तिळगुळ खात असाल तर हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा। पण त्या अगोदर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील। मित्रांनो, सध्या मकर संक्रांतीमुळे सगळीकडे तिळगुळ आवडीने खाल्ला जात आहे। खरं तर गुळ हा अनेक पदार्थांसोबत खाल्ला जातो, जसे की खोबरे गुळ, गुळ शेंगदाणे, गुळ फुटाणे आणि तिळगुळ। तिळगुळ हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सेलेनियम शरीराला पुरवत असते। हृदयासाठी हे फायदेशीर असून थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी पडते। आहारामध्ये तीळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात। थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाड आणि सांधेदुखीचा त्रास जाणवत नाही। दिवसातून एकदा तुम्ही मोठा चमचाभर तीळ खाल्ले तर तुमचे दातही मजबूत होतील। तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उच्च प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते। तिळात सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अवरोध होतो। याशिवाय तीळ हा बहुगुणी आहे। त्वचा मुलायम राहण्यासाठीही तीळ उपयुक्त असतात। त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्याने त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते। मात्र ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊच नये। तीळ पचवायला जड असल्याने थंडीमध्ये भूक भागवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे। दातांच्या बळकटीसाठी देखील आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो। याशिवाय केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले मानले जाते। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।